नमस्कार मित्रांनो, मी कुलदीप कदम. आपले आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. जर तुमच्या परिसरामध्ये ते सतत वीज जात असेल व विजेची समस्या तुम्हाला उद्भवत असतील, तर तुम्ही महावितरणकडे ऑनलाईन तक्रार अगदी सहजपणे करू शकता व तुमच्या समस्येचे निराकरण ऑनलाईन पद्धतीने करू शकता. आपल्या या व्हिडिओमध्ये महावितरणकडे ऑनलाईन तक्रार कशी करायची, तक्रारीची स्थिती ते कशी पाहायची आणि समस्या सोडवण्यासाठी कोणत्या सोप्या पद्धतींचा वापर आपण करणार आहोत, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मग चला तर माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला प्ले स्टोअरवरून महावितरणचं ॲप डाउनलोड करायचं आहे. तुमच्या महावितरणच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरून लॉग इन करायचं आहे. लॉग केल्याच्या नंतर हे असे ऑप्शन तुम्हाला शो होतील. तुम्हाला कंप्लेंट्सवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या नावावर क्लिक करायचं आहे आणि रजिस्टर न्यूवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट करून कंप्लेंट टाईपमध्ये पॉवर फेलियर घ्यायचं आहे. सब टाईपमध्ये सप्लाय फेल टोटल एरिया घ्यायचा आहे. ते तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन चेक करायची आहे. ऑप्शनलमध्ये तुम्ही तुमचं गावाचं, सिटीचं नाव, लँडमार्क डिटेल अजून ॲड करू शकता आणि पुढे सबमिट करू शकता. सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला MSAB कडून कंप्लेंट नंबर जनरेट होईल. या कंप्लेंट नंबरवरून तुम्ही ऑनलाईन स्टेटस कंप्लेंटचे चेक करू शकता. तसेच तुम्हाला MSAB कडून टेक्स्ट मेसेज पण येईल. अशा रीतीने तुम्ही महावितरणला ऑनलाईन तक्रार करू शकता आणि तुम्ही ते स्टेटस पण चेक करू शकता. तुमची कंप्लेंट सॉल्व्ह झाली की नाही हे कळण्यासाठी महावितरणकडून तुम्हाला कॉल पण येईल. अशा पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने तुम्ही महावितरणकडे ऑनलाईन तक्रार करू शकता आणि तुमच्या तक्रारीची स्थिती ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता.